हॅलो माझ्या ब्युटिफुल मैत्रिणींनो. तर आज आम्ही आलो होतो एका छोट्याशा फार्म हाऊसवर, म्हणजे आमच्या घरापासून अर्ध्या तासावरच आहे. आणि आमच्या म्हणजे एका फॅमिली मेंबरचा बड्डे सेलिब्रेशन करायला आलो होतो आम्ही. म्हणजे ते तसं ट्विन्स आहेत, त्यामुळे 2-2 बड्डे सेलिब्रेशन होणार होते. आणि मग घरी कसं मेंबर्स आमचे जरा वाढले होते, त्यामुळे मग ह्यावेळेस आम्ही विचार केला की घरी न सेलिब्रेट करता थोडं बाहेर जाऊया. आणि तसं घराजवळच होतं, त्यामुळे कोणाला अशी जास्त दगदग झाली नाही. आणि हे साईडला छोटंसं किचन होतं आणि हे छोटंसं फार्म हाऊस आहे. मेन म्हणजे मुलांसाठी स्विमिंग पूल आहे, त्यामुळे त्यांना जास्त मजा करता आली. आणि हे आजूबाजूला तुम्ही बघतच असाल, इतके झाडं झुडपं होते. आणि मेन म्हणजे तिथं सगळे फळं फुलं असे त्यांनी लावले होते. आणि त्यांची स्वतःची ह्या साईडला शेती पण आहे, तीही तिथे त्यांचं मस्त गाई वगैरे होते. खूप छान वाटत होतं खरंच, असं वाटत होतं गावाला जसं आलो आहे आपण. आणि हा 2 BHKचा छोटासा फार्म आहे आणि विथ AC. आणि तसं तर आम्ही म्हणजे घर म्हणजे बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं होतं, त्यांच्याकडून आम्ही नाही घेतलं. त्यामुळे आम्हाला थोडं कमी ह्याच्यामध्येच मिळाला हा फार्म हाऊस. आणि मग हे बघा, मुलांनी तर झाडावर चक्क फोटोही काढले, कारण पहिलं तुम्हाला तर माहिती आहे आपण असं गावाला गेल्यानंतर एन्जॉय करायचो. तर आत्ताच्या मुलांना हे नाही करता येत, पण हाही मुमेंट त्यांनी छानपैकी एन्जॉय केला, फोटो काढले. आणि आम्ही मस्त मज्जा केली संध्याकाळपर्यंत. सगळे आमचे म्हणजे प्रत्येक फॅमिली मेंबरला इतकं आवडलं ना, कारण ह्या अगोदर आम्ही म्हणजे जायचो, वर्षातून एकदा जातो आम्ही कधीतरी असं फिरायला. पण ह्यावेळेस स्पेशली बड्डे सेलिब्रेशन करायला आम्ही गेलो, त्यामुळे खरंच एक वेगळीच मजा होती. आणि कसं फॅमिली जेव्हा एकत्र येते ना, तेव्हा खरंच छान वाटतं, आहे की नाही? आणि आपण कसं इतर वेळेस तर बाहेर सेपरेट जातच असतो, पण असे काही छोटे छोटे सेलिब्रेशन आपण जेव्हा फॅमिलीसोबत करतो आणि फक्त आपणच असतो फॅमिलीसोबत, तेव्हा एक वेगळीच मजा असते, हे की नाही? आणि इथे मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला इथे. हे सगळं डेकोरेशन तसं तर आम्ही घरून आणलं होतं, तेच आम्ही स्वतः केलं आहे. त्यांचं काही नव्हतं ह्याच्यामध्ये. आणि खरंच मस्त वाटलं. तुम्हालाही आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कारण आपला हा नवीन चॅनल आहे आणि त्याची ग्रोथ व्हायला अजून खूप वेळ आहे. पण तरी आपण हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणेच आपण हे मोमेंट कॅप्चर करत जाऊ. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.